गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला खातं खोलता आलं नसलं तरी वंचित समूहाच्या मिळालेल्या भरघोस मतदानाच्या जोरावर सर्वच राजकीय पक्षांचे गणित चुकवणाऱ्या आणि सर्वच राजकीय पक्षांना धडकी भरवणाऱ्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा काल दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी यशराज लॉन्स उस्मानाबाद इथं जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी आयोजित करण्यात आलेला युवक मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, युवक प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, लातूर उस्मानाबाद निरीक्षक रविकांत राठोड, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, सदस्य भैयासाहेब नागटिळक आदी पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। सर्व महापुरुषांना अभिवादन करून राष्ट्रगीतानं या मेळाव्याची सुरुवात करण्यात आली। तर जिल्हा महासचिव धनंजय शिंगाडे यांनी बाळासाहेब आंबेडकरांसाठी आणि वंचित बहुजन आघाडीसाठी आम्ही जीवाचं रान करण्यासाठी तयार आहोत असं आश्वासन दिलं। तर जिल्हाध्यक्ष मारुती बनसोडे यांनी जिल्ह्यातील तरुणांनी राजकारणाकडे वळावं आणि गावोगाव वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन गोरगरिबांचे प्रश्न सोडवावेत असं आवाहन केलं। आपल्या अध्यक्षीय भाषणात निलेश विश्वकर्मा म्हणाले, सर्व समाजातील युवती आणि युवकांसाठी वंचित बहुजन आघाडी हे एक राजकीय व्यासपीठ उपलब्ध झालं आहे। हे आहेत निलेशजी विश्वकर्मा, जे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष। आज युवक मेळावा उस्मानाबाद येथे संपन्न झालेला आहे। त्यानिमित्ताने हे ते युवक मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले होते। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या मेळाव्यामध्ये काय काय झालं किंवा आगामी त्यांचा प्लॅनिंग युवकांसाठी काय असणार आहे ते। नमस्कार सर। नमस्कार। तुमचं स्वराज्य माझा न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। मला जाणून घ्यायचं होतं की आज युवक मेळाव्यासाठी आपण आलेला आहात। कसा होता युवक मेळावा? किती युवकांचा याच्यामध्ये सपोर्ट तुम्हाला जाणवला? किती लोक आले होते? मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वंचित युवा आघाडी हे युवा जोड अभियान अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात जात आहे। पहिल्या फेजमध्ये आम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि दुसऱ्या फेजमध्ये आज आम्ही मराठवाड्यात आहोत। मराठवाडा जिल्ह्यात आम्ही परभणीपासून हिंगोली, नांदेड आणि आज उस्मानाबादमध्ये स्वराज चॅनलच्या सर्व दर्शकांना विनंती करू इच्छितो की आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ज्या तरुणीला असं वाटत असेल की महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात कुठंतरी परिवर्तन झालं पाहिजे, बदल घडला पाहिजे, त्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी हे सर्वांसाठी विचारपीठ मोकळं केलेलं आहे। मोठ्या संख्येने तरुणींनी यात यायचं आहे, सामील व्हायचं आहे आणि सदस्य नोंदणी करायची। ह्या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? निश्चितच राजकीय पार्श्वभूमी बघता आज मराठवाड्यात आहे परिस्थिती तशीच आहे। उस्मानाबादमध्ये MIDC सर्व विकास पडलेला आहे। रस्त्याच्या बाबतीत तर 15-15 वर्षाला सहनशक्ती कमी झालेली आहे असं वाटतं। ज्या तरुणीचा आहे तो कन्फ्यूज आहे, रोजगारीसाठी इथे शिक्षण घ्यावं, पुण्या मुंबईला मेट्रो शहरात जावं। लॉकडाऊन नंतर सर्व लोक परत आलेले आहेत, त्यांच्या हाताला काम नाही। इच्छा नेत्यांना जे करायचं पाहिजे ते केलेलं नाही, म्हणून यांना कुठंतरी रस्ता दाखवण्याची गरज आहे। सत्ता पैसा या दोघाच गोष्टी त्यांचं आयुष्यभर राजकारण राहिलेलं आहे। याच्या पलीकडे जाऊन इथची सुधारणा झाली पाहिजे अशी वंचित युवा आघाडीचा उद्देश आहे। आपल्याकडे, आपल्या वंचित बहुजन आघाडीकडे तरुणांसाठी काय विजन असणार आहे? नवीन प्लॅनिंग काय आहेत की रोजगार किंवा काय त्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला? महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं तरुण इथे येतोय। ज्या तरुणासाठी येत्या काळात गावात इथे रोजगार 1000 इंडस्ट्रियलिस्ट उभे करायचे आहेत। प्रत्येक ठिकाणी एका वेगळ्या दृष्टिकोनातून तरुणाला व्हॉट इज द नेक्स्ट या कन्सेप्टनुसार त्याच्या जीवनात आता काय येणार आहे, जगात काय सुरू आहे, महाराष्ट्रात काय सुरू आहे, देशात काय सुरू आहे, याच्या अनुषंगानं एक प्री प्लॅन डाटा त्यांच्यापुढे आणणार आहोत। ज्या पहिल्या फेजनंतर सेकंड फेजमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ट्रेनिंग सेशन सुरू होतील। त्या ट्रेनिंगमध्ये मोठमोठे विषयाला घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल। ज्यांना सक्रिय राजकारण आहे राजकारण, समाजकारण, पत्रकारिता आहे पत्रकार, अशा अनेक विंग्स आहेत। त्या विंग्सच्या माध्यमातून ट्रेन करण्यात येईल। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन RS गायकवाड यांनी केलं, तर आभार जिल्हा प्रवक्ते राम गायकवाड यांनी मानले। कार्यक्रमानंतर पक्षामध्ये सक्रिय होऊन काम करण्यासाठी तयार असलेल्या इच्छुक तरुणांच्या मुलाखती घेण्यात आल्या। या मेळाव्यास जिल्ह्यातील तरुणांचा मोठा सहभाग होता। स्वराज्य माझाच्या बातम्यांसाठी नळदुर्ग विभाग प्रमुख गोविंद भंडारे।
स्वराज्य माझाच्या बातम्यांसाठी पत्रकार गोविंद भंडारे, विभाग प्रमुख, नळदुर्ग.